तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ असलेल्या रहिवासी परिसरात रासायनिक आणि ज्वलनशील साहित्याने भरलेली वाहने बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येत असल्यामुळे दुर्घटना घडून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। बोईसर नवापूर मुख्य रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेल्या एका ट्रकला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागून बाजूच्या 2 वाहनांसह एकूण 3 वाहने जळून खाक झाली। तर आगीच्या तीव्रतेमुळे शेजारील इमारतीमधील काही दुकानांचे नुकसान झाले असून रहिवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता। मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। औद्योगिक क्षेत्राजवळील बोईसर नवापूर रस्त्यावरील संजय नगर येथील रिद्धी सिद्धी या वाणिज्य आणि रहिवासी इमारतीजवळ पार्किंग करून ठेवलेल्या वाहनाला मंगळवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। या वाहनामध्ये ज्वलनशील रसायनाने भरलेले पिंपे असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले। आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। मात्र ज्वलनशील रसायनामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढून बाजूला असलेली आणखी 2 वाहने जळून खाक झाली। त्याचबरोबर शेजारी रिद्धी सिद्धी इमारतीच्या तळ मजल्यावर असलेली 3 दुकाने व वरच्या बाजूस असलेल्या वीज वाहक वाहिनीला देखील आगीची झळ बसल्याने नुकसानीसोबतच परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा ठप्प झाला। आगीची तीव्रता अधिक असल्याने तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांना 3 बंब आणि पाण्याचे 2 टँकर यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास 3 तासांचा अवधी लागला। ज्वलनशील रसायनांची पिंपे भरलेले वाहन बोईसर नवापूर रस्त्यालगत उभे करून चालक संजय नगर येथील आपल्या घरी जेवण करण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली। वाहनाला लागलेल्या आगीची बोईसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वाहनाचे चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।